On the occasion of Shiv Jayanti, the Akhil Gomantak Kshatriya Maratha Samaj Payane Samiti organized felicitation ceremony for the chairman of Devasthan Samiti of Pedne Taluka at Shri Bhumika Mandir Savantwada Mandre. The event was graced by Rajya Sabha MP Sadanand Tanavade. The gathering honored the contribution of Devasthan Samiti chairman, highlighting his effort in temple administration and preservation. निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. श्री देवी भूमिका देव महापुरुष देव पातोळेश्वर देव विस्वटी ब्राह्मण देव देवतास नमस्कार करो. अखिल गोमंतक क्षत्रिय मराठा समाज पेडणे तालुका समिती शिवजयंती उत्सव 2025 आजचा हा दुसरा दिवस. काल आपण सर्वांनी बघितलं की संपूर्ण पेडणे तालुक्यातील सर्व कर्तृत्ववान महिलांचा अखिल गोमंतक क्षत्रिय मराठा समाज पेडणे तालुका समितीने शिवजयंती उत्सव 2025 च्या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराज चौक सावंतवाडा येथे मोठ्या उत्साहाने मोठ्या आनंदाने त्या सर्व महिलांना सन्मानित केले ज्या आपल्या समाजातील कर्तृत्ववान महिला आहेत. आजचा हा सुंदर असा कार्यक्रम, आजचा दुसरा दिवस, संपूर्ण आठवड्याभर चालणारा हा कार्यक्रम आणि आजचा हा दुसरा दिवस. या कार्यक्रमामध्ये व्यासपीठावर उपस्थित आहे आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ज्यांच्या शुभ हस्ते पेडणे तालुक्यातील तमाम जी आपली देव देवस्थानं आहेत, ज्या देवस्थानांमध्ये वार्षिक जत्रोत्सव देवदेवतांचे वर्धापन दिन साजरे केले जातात त्या सर्व अध्यक्षांना या इथे सन्मानित केला जाणार आहे. आणि ज्यांचा सन्मान ज्या महनीय व्यक्तींच्या शुभ हस्ते आज संपन्न होणार आहे ते आपले राज्यसभा खासदार सन्माननीय श्री सदानंद भाई तानावडे आपल्यामध्ये उपस्थित आहेत. ज्या एक पात्री कार्यक्रम जो आहे स्पर्धा जी आहे या स्पर्धेमध्ये भाग घेणारे बाल कलाकार बंधू आणि भगिनी, सर्वप्रथम मी अमित सावंत आणि त्यांच्या संपूर्ण टीमचं अभिनंदन करतो. कारण ते चांगल्या प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्तानं विविध असे कार्यक्रम त्यांनी मराठा समाजाच्या माध्यमातून आयोजन केलेलं आहे. आणि हे जर आपण बघितलं तर कालपासून वेगवेगळे कार्यक्रम त्यांनी आता सांगितलं की पेडणे तालुक्यातील ज्या महिला आहेत, प्रामुख्यानं वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये ज्या महिलांना नाव कमावलेलं आहे, या सर्व महिलांचा सन्मान त्यांनी इकडं या तालुक्यामध्ये घडून आणला. आज या तालुक्यातील सगळे देवस्थानचे अध्यक्ष, या देवस्थानच्या अध्यक्षांचा सन्मान काही जणांचा आता केला, काही जणांचा करायचा आहे. या सर्वांचा सन्मान माझ्या हस्ते केला जातोय हे मी माझं स्वतःचं भाग्य समजतो. उद्या नाट्य कलाकार जे आहेत त्या क्षेत्रात काम करणारे ज्यांनी बऱ्याच तऱ्हेनं आपापल्या गावामध्ये नाटकं केलेले आहेत, या सगळ्या कलाकारांचा सन्मान याच व्यासपीठावर होणार आहे. एक पात्री नाट्यमय अभिनय जो आहे त्या सर्वांचं पण ते इथे सन्मान करणार आहे. आणि एकूण जर आम्ही बघितलं, माझ्यापूर्वी बोलताना किशोरनं सांगितलं की एखाद्याला एखादं काम जर करायचं ठरवलं तर तो काहीही करू शकतो. आणि ज्या तऱ्हेने या संपूर्ण कार्यक्रमाचं आयोजन केवळ हे कार्यक्रम करत असताना केवळ एका गावामध्ये कार्यक्रम नाही, ती जाहिरात करताना माझ्या लक्षात आलं की इब्राहिमपूर असेल, चांदेल असेल, विविध भागामध्ये, मोर्जी असेल, या सगळ्या भागामध्ये त्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. आणि त्यामुळे कार्यक्रम केवळ एक दिवसासाठी केलेला नाहीये. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्तानं ज्या कार्यक्रमाचं आयोजन केलं, हे कार्यक्रम केवळ एका गावामध्ये नाही होत तर संपूर्ण पेडणे तालुक्यामध्ये. आणि हे करतेवेळी केवळ एका समाजाच्या लोकांना त्याच्यामध्ये पार्टिसिपेट व्हायला होतंय असं पण नाहीये. किशोरनं आता सांगितलं की अमितनं डिक्लेअर पण केलंय की वेगवेगळ्या ज्या स्पर्धा आहेत त्या स्पर्धामध्ये सर्वांना ती स्पर्धा पण आहे. तर आपण जर बघितलं असेल की शिवरायांचं कार्य, कारण जिजाबाईनं त्यांना ज्या मार्गदर्शन केलं सुरुवातीपासून की अन्यायाविरुद्ध लढा द्यायचा असेल, कुणावर अन्याय झाला, अत्याचार झाला तर त्याच्या विरुद्ध लढायचं असेल, असत्याविरुद्ध लढायचं असेल
ह्या सगळ्या काय गोष्टी त्यांना शुभानंद त्यावेळी जिजाबाईंनी शिकवल्या आणि खऱ्या अर्थानं त्यांनी जे हिंदू राष्ट्र जे निर्माण करायचं स्वप्न बघितलं, हे स्वप्न बघत असताना त्यांच्यासाठी विविध जाती धर्माच्या लोकांनी त्यांना सहाय्य केलं. पण त्यांच्याबरोबर हे बारीक सारीक जे लोक होती या सर्वांनी त्यांना साथ दिली, जीवापाड प्रेम केलं आणि हे करतेवेळी स्वतःच्या जीवावर आपल्याला काय होईल ही पर्वा न करता त्यांनी त्यांच्यासाठी काम केलं आणि हिंदवी स्वराज्याचं हे रणशिंग जे आहे ते त्यांनी फुटलं. आणि म्हणून आज आम्ही बघतोय की आपण ज्या वेळेला एखादा कार्यक्रम करतोय, हा कार्यक्रम करतेवेळी त्याच्यामध्ये सर्वांना सामावून घ्यायची ताकद ही आपल्यामध्ये असायला पाहिजे. आणि त्यामुळे ते अमितनं आणि त्याच्या संपूर्ण टीमने करून दाखवलेले. म्हणून खरोखरच मी अमित, श्याम असेल या सर्वांचं अभिनंदन करतो.